अवैध गावठी व विदेशी दारूवर पोफाळी पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यवाही. जवळपास 96,210 रुपयांचा मुद्देमाल जप्त. बातमी उमरखेड पोफाळी येथून. दिनांक 2 मार्च 2026 रोजी पोलीस स्टेशन पोफाळीच्या पथकास गोपनीय माहितीद्वारे बोथा सा येथील भारत रामभाऊ पाईकराव व सूर्यभान बळीराम मोहकर हे अवैधरित्या गावठी दारू गाळताना तसेच गावठी देशी विदेशी दारूची विक्री करतात अशी माहिती मिळाली असता पोलीस अधिकारी अंमलदार यांनी भारत रामभाऊ पाईकराव वय 57 वर्ष राहणार बोथा सा तालुका महागाव यांच्या घराच्या बाजूला असलेल्या टिनाच्या शेडमध्ये रेड कारवाई केली असता 5 मोठ्या प्लास्टिक ड्रममध्ये 100 लिटर प्रमाणे 500 लिटर सडवा मोहामाची किंमत 50,000 रुपये तसेच गावठी देशी विदेशी दारू किंमत 6,210 एकूण 56,210 रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या मिळून आला. तसेच सूर्यभान बळीराम मोहकर राहणार बोथा सा यांच्या शेताच्या नाल्याजवळ 4 मोठ्या प्लास्टिक ड्रममध्ये 100 लिटर प्रमाणे 400 लिटर सडवा मोहाचाच किंमत 40,000 रुपये असा एकूण 96,210 रुपयांचा मुद्देमाल अवैधरित्या मिळून आल्याने पोलीस स्टेशनला आरोपित इसमाविरुद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई यवतमाळ जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी उमरखेड हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोफाळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार निलेश शेंबडे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस हवालदार प्रभाकर जाधव, चालक सहाय्यक फौजदार फिरोज काजी यांनी पार पाडली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार 111 दादाराव चिल्लोरकर हे करीत आहेत.